नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी यामुळे काय होतं की स्त्रीचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असतं आणि वाढता ताणतणाव किंवा मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे देखील स्वतःच्या शरीराकडे ती लक्ष न दिल्यामुळे तिचे वेगवेगळे आजार समोर येतात. यापैकीच एक म्हणजेच संधिवात. आणि म्हणूनच महिलांमधील संधिवात, कारणं आणि उपचार हा विषय आज आपण निवडलेला आहे. या महत्त्वाच्या अशा विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सलील गानू सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर सर MBBS, MD मेडिसिन, DM क्लिनिकल इम्युनॉलॉजी आणि रुमॅटॉलॉजी, पोस्ट डॉक्टरल फेलो इन क्लिनिकल इम्युनॉलॉजी आणि रुमॅटॉलॉजी आणि सद्यस्थितीत ते कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून संजीवन ॲडव्हान्स्ड रुमॅटॉलॉजी सेंटर आणि NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि लता मंगेशकर हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. तर सर, आजचा विषय अगदी वेगळा आणि महत्त्वाचा आहे. आपण आमच्याकडे आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा सर की संधिवात ही जी समस्या आहे ती अलीकडे खूप डोकं वर काढते आहे, तर नेमकं संधिवात म्हणजे काय? हां, तर संधिवात हा विषय तसा जुना आहे. संधिवातात मुख्यतः आर्थरायटिस आणि त्याच्याशी संबंधित आजार हे येतात. आर्थरायटिस म्हणजे आर्थरॉन म्हणजे जॉईंट आणि आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जॉईंट्समध्ये होणारं इन्फ्लमेशन याच्याशी संबंधित आजार हे संधिवातशास्त्र या विषयामध्ये अभ्यासले जातात. बरं सर, जेव्हा आपण संधिवातांच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलत असतो तर आपल्याला काही प्रकार अगदी ऐकून माहिती आहे, जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा मग ऑस्टिओ आर्थरायटिस आहे. तर असे वेगवेगळे कोणते प्रकार आहेत अजून? हां, तर संधिवातशास्त्र म्हणजे रुमॅटॉलॉजी याच्यात आर्थरायटिड्स हा एक मुख्य गटांचा समूह आहे, ज्याच्यात प्रामुख्याने सांध्यांमध्ये सूज येणं हे लक्षण असणारे आजार, उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस, अँकालोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा स्पॉन्डिलो आर्थरायटिस गटातले बाकीचे आजार हे सगळे मोडतात. याच्याशिवाय आर्थरायटिस हे लक्षण आणि त्याच्यासोबत शरीरातले बाकी अवयव त्याच्यावर सूज येणे हे लक्षण असणारे अन्य आजारसुद्धा याच्यामध्ये येतात. यात दोन महत्त्वाचे गट मी सांगतो, तसे तर बरेच गट आहेत, पण त्यातले दोन महत्त्वाचे गट म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीजेस, ज्याच्यात सिस्टेमिक लुपस एरिथेमॅटोसिस हा अत्यंत गंभीर आजार, शॉग्रन्स सिंड्रोम आणि डर्मॅटोमायोसायटिस, पॉलीमायोसायटिस, सिस्टेमिक स्क्लेरोसिस हे आजार येतात. याच्याशिवाय दुसरा गट वॅस्क्युलायटिस, वॅस्क्युलम म्हणजे ब्लड वेसल, आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन. तर थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांवर येणारा दाह म्हणजे त्याच्यावर येणारी सूज यांनी होणारे आजार हे या गटामध्ये येतात. याच्यात हे सगळे रेअर आजार आहेत. अशी शक्यता आहे की तुम्ही याची नावं पहिल्यांदा ऐकली नसतील, पण अँका असोसिएटेड वॅस्क्युलायटिस, हेनॉक शॉनलेन पर्प्युरा हे आणि याच्यासारखे आजार याच्यामध्ये येतात. बरं सर, जनरली काय होतं की संधिवातामध्ये आपल्याला सांधेदुखी होते किंवा मग तिथला भाग जो असतो तो लालसर होतो. या व्यतिरिक्त इतर कुठली लक्षणं असतात संधिवाताची? बरोबर आहे. ही दोन अगदी महत्त्वाची लक्षणं संधिवाताची आहेत. सांध्यांवर सूज येणे आणि लालसर होणे. याशिवाय एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे की अर्ली मॉर्निंग स्टिफनेस. सकाळी उठल्यानंतर किंवा सांध्यांना आपण खूप वेळ त्यांचं काम न केल्यानंतर स्थिर ठेवल्यानंतर त्या सांध्यांमध्ये स्टिफनेस येतो
आणि हा स्टिफनेस नॉर्मल होण्यासाठी बराच वेळ लागतो, 30 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर हे खूप महत्त्वाचं लक्षण आपल्याला संधिवात असण्याबद्दल सांगू शकतं. बरं सर, अलीकडे संधिवात खूप कॉमन डिसीज झाला आहे, तर स्पेशली महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे असं तुम्ही म्हणाल का? हो, हे अगदी प्रकर्षाने जाणवलेली ही गोष्ट आहे. आणि यामागचं कारण पण काय आहे सर? कारण महिलांमध्ये संधिवात का जास्ती आहे? हां, तर ही फॅक्च्युअली करेक्ट गोष्ट आहे की महिलांमध्ये संधिवातातले बहुतेक सगळे आजार जास्त असतात. काही छोटे अपवाद सोडले तर बहुतेक सगळे आजार, उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये जो संधिवात महिलांमध्ये 4 पट जास्त कॉमन आहे, SLE 9 पट जास्त कॉमन आहे, हे असं बघितलं गेलेलं आहे. आपल्याला ह्याचं पिन पॉईंट एक्झॅक्ट कारण सांगणं जरी शक्य नसलं तरी त्याच्याबद्दल बरेचसे हायपोथेसिस आहेत. सगळ्यात वाईडली ॲक्सेप्टेड हायपोथेसिस आपण म्हणू तर इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन ऑन आवर इम्युन सिस्टीम, म्हणजे आपल्या शरीरातल्या इस्ट्रोजनमुळे आपल्या इम्युन सिस्टीमचं बिहेवियर जे बदलतं त्याच्यामुळे हे सगळे इम्युनॉलॉजिकल आजार आपल्याला होतात असं आपण कन्सिडर करतो. पण सर, महिलांमध्ये जे संधिवात कॉमन असतात ते कोणते कोणते आहेत? बहुतेक सगळे संधिवात हे महिलांमध्ये कॉमन आहेत. त्याच्यात महत्त्वाचे सांगायचे झाले तर रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यानंतर SLE, शॉग्रेन सिंड्रोम, फायब्रोमायल्जिया, पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस, हा मुख्य संधिवात नाहीये पण हा आर्थरायटिस आपल्या संधिवातशास्त्र गटामध्ये येणारा हा आजार आहे. सर, आता तुम्ही जे प्रकार सांगितले, वेगवेगळे आजार सांगितले, तर त्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे स्पेशली, त्याची लक्षणं काय असतात आणि कारणं काय असतात? हां, तर रुमॅटॉइड आर्थरायटिस याला आपण प्रोटोटाइप आर्थरायटिस असं म्हणतो. प्रोटोटाइप आर्थरायटिस म्हणजे बाकी सगळे जे आर्थरायटिस असतात त्याचा डिस्क्रिप्शन रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखं किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस पेक्षा वेगळं असं आपण करतो. याचं जर टिपिकल डिस्क्रिप्शन आपल्याला करायचं झालं तर क्रॉनिक, सिमेट्रिकल, पॉलीआर्टिक्युलर आर्थरायटिस असं याचं डिस्क्रिप्शन आहे. क्रॉनिक म्हणजे याच्यात सांधेदुखी ही 6 आठवड्यांपेक्षा जास्त असते. सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही बाजूचे सांधे एकसारखे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आणि पॉलीआर्टिक्युलर म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त सांधे या आजारामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर ही ह्याची टिपिकल लक्षणं आहेत. हे झालं रुमॅटॉइड आर्थरायटिसचं डिस्क्रिप्शन. आता कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस का होतो, तर हा एक कॉम्प्लेक्स आजार आहे. कॉम्प्लेक्स आजार जे असतात त्याच्यात एक कारण आजाराचं सांगणं हे अवघड असतं. त्याच्यात रिस्क फॅक्टरची कन्सेप्ट असते. काही गोष्टी तुमच्यात असतील किंवा तुमच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये असतील तर तुम्हाला हा आजार व्हायची शक्यता वाढते. याच्यात तुमच्यातले जे फॅक्टर्स आहेत त्याच्यात तुमचं जेनेटिक मेकअप, म्हणजे तुमच्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स कशा बिहेव करतील ह्याचं डिटर्मिनेशन जे आपल्या जीन्समधून होतं त्यावर या गोष्टी ठरतात. तुमचे जीन्स कोणते आहेत त्याच्यावरून हा बराच मोठा पार्ट ह्याचा डिटरमाइन केला जातो. या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी स्मोकिंग हा रिस्क फॅक्टर अगदी स्ट्रॉंगली रुमॅटॉइड आर्थरायटिसशी निगडीत आहे. या व्यतिरिक्त काही इन्फेक्शन्स, पार्वो B19, एप्स्टीन बार व्हायरस इन्फेक्शन यासारखी इन्फेक्शन जर तुम्हाला होऊन गेली असतील किंवा वारंवार होत असतील तर त्याच्याने सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याचं रिस्क वाढतं. एक स्टडी अशी पण आहे की ज्यांनी तुमचं ओरल हायजीन, तुमचे दात तुम्ही व्यवस्थित हे करत नसाल, साफ करत नसाल तर त्यांनीही रुमॅटॉइड आर्थरायटिस वाढायची शक्यता आहे असं सुद्धा दिसलेलं आहे. अजून सर्वसाधारण ज्या ग्रामीण भागातील महिला असतात सर, आणि आपण शहरी भागातील महिला बघितल्या, तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये काय प्रमाण असू शकतं या डिसीजचं? म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त आहे की इकडे शहरी भागांमधल्या स्त्रियांमध्ये जास्त आहे? हां, खरं म्हटलं तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सायंटिफिक स्टडीज असायला पाहिजेत. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये खूप कमी स्टडीज आहेत ज्याच्यात या गोष्टी आपल्याला दिसलेल्या आहेत. याच्यात एक स्टडी डॉक्टर अरविंद चोप्रा सिनियर रुमॅटॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी कॉपकॉर स्टडी भिगवण गावात केलेली आहे. तर खूप जास्ती फरक रुमॅटॉइड आर्थरायटिस गावामध्ये होणारा आणि शहरामध्ये होणारा ह्याच्यात आपल्याला प्रमाणाबद्दल आपण बोलूया. हां,
फक्त फरक हाच आहे की गावांमध्ये ह्याचं डायग्नोसिस, ह्याचं निदान खूप उशिरा होतं. राईट. त्यामुळे पेशंट्स जेव्हा येतात तेव्हा ते रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या कॉम्प्लिकेशन्स सोबत प्रेझेंट होतात. बरोबर. शहरामध्ये फॅसिलिटीज अवेलेबल असल्यामुळे आणि याचं निदान लवकर झाल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स थोड्या तुलनात्मकरित्या कमी असतात. बरं, जर आपलं निदान लवकर झालं तर हा क्युअर होण्याचं प्रमाण जास्त वाढतं का सर? कसं काय? ही खूप इंटरेस्टिंग बाब आहे आणि आता रिसेंटली याच्यावर बऱ्यापैकी रिसर्च झालेला आहे आणि चालू आहे. ह्याला म्हणतात विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी. जसं आपण हार्ट अटॅकमध्ये म्हणतो की पहिल्या काही तासाचा गोल्डन पिरियड असतो, तसं रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आहे का, ह्याच्यावर बरेचसे रिसेंट रिसर्चेस आहेत. याच्यात असं म्हटलं जातं की जितक्या लवकर आपण याची ट्रीटमेंट सुरू करू, सिम्पटम टू ट्रीटमेंट ड्युरेशन, तुम्हाला त्रास सुरू झाल्यापासून तुमची ट्रीटमेंट कधी होते हे ड्युरेशन जितकं कमी तेवढं ड्रग फ्री रिमिशन म्हणजे तुमचे औषधं परमनंटली बंद होण्याचे चान्स हा वाढतो. बरोबर. तर साधारणतः असं लक्षात आलं की 6 महिन्यापर्यंतचा जो वेळ आहे, 6 आठवडे ते 6 महिने यापर्यंतचा जो वेळ आहे, त्यामध्ये जर तुमची ट्रीटमेंट सुरू झाली तर पुढे चालून तुमचे औषधं बंद होण्याची शक्यता ही खूप जास्त वाढते. बरं सर, आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला आहे हे आपल्याला कळायला किमान किती दिवस लागतील? म्हणजे ही दुखणी जी कितपत चालतात की संधिवात आहे म्हणून हे, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणाला की 4-6 आठवडे कंटिन्यूस दुखतंय, त्या अशी कुठली कारणं राहतील की ज्यामुळे आपल्याला कळेल की पर्टिक्युलरली हा त्रास मला आहे? युजली आम्ही पेशंट्सना सांगतो की तुम्हाला जर सांधेदुखी सुरू झाली असेल तर तुम्ही त्वरितच डॉक्टरना दाखवा. हा निर्णय की हा आजार रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो की नाही, म्हणजे साधी सांधेदुखी पण तुम्हाला लाईटली नाही घ्यायची आहे, नाही घ्यायची, तुम्हाला डॉक्टरकडे लगेच दाखवायचं आहे. बरं. आणि अजून सर याचं निदानाच्या काय पद्धती आहे? जसं तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा वेगळे पण आर्थरायटिसचे तुम्ही आम्हाला प्रकार सांगितले, तर याच्या निदानाच्या काय मेथड्स आहेत? दुर्दैवाने रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा यासारखे जे आजार आहेत त्यांच्या डायग्नोसिससाठी कोणतीही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट नाही आहे. याचा अर्थ असा की ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अशा टेस्ट विशेष कुठल्या अवेलेबल नाही आहेत. तर ह्याचं डायग्नोसिस मुख्यतः क्लिनिशियन द्वारा टिपिकल पॅटर्न ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस डिस्क्राईब केल्याने होतं. रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस, अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला संधिवातच दिसतात, आर्थरायटिसच दिसतो, पण तो कसा असतो हे याच्या डिस्क्रिप्शन नुसार आपल्याला त्याचं निदान करावं लागतं. ह्याच्याशिवाय काही टेस्ट आहेत ज्या ह्या डायग्नोसिसला सपोर्ट करतात, त्या कन्फर्मेटरी नाही आहेत पण त्या सपोर्ट करतात. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी रुमॅटॉइड फॅक्टर, अँटी-CCP या 2 मुख्य टेस्ट आपल्याला आपल्या वापरात येतात. त्या जर हाय टायटर पॉझिटिव्ह असतील म्हणजे मोर दॅन 3 टाइम्स द अपर लिमिट ऑफ नॉर्मल फॉर दॅट पर्टिक्युलर लॅब, अशा जर त्या वाढलेल्या असतील तर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असायची शक्यता ही खूप जास्त असते. बाकी आजारांसाठी, सोरियाटिक आर्थरायटिस आणि बाकी संधिवातांसाठी अनफॉर्च्युनेटली खूप जास्त टेस्ट अवेलेबल नाही आहे. बरं, ज्याही टेस्ट तुम्ही सांगितल्या सर, मग त्या काय कॉस्टली असतात का की सर्वसामान्यांना अगदी ते करू शकतात या टेस्ट? फॉर्च्युनेटली ह्या सगळ्या टेस्ट ह्या अगदी सहजपणे सगळीकडे अवेलेबलही आहेत आणि त्याची किंमत सुद्धा खूप जास्त नाही आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिसची किंमत एका विजिटचे चार्जेस आणि टेस्टचे चार्जेस हे मिळून कोणत्याही मोठ्या इमर्जन्सीपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. तर त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट करणं ही खूप कॉस्टली गोष्ट नक्कीच नाही आहे आणि पेशंट्सनी डेफिनेटली डॉक्टरना भेटायला हरकत नाही. मग एका रुमॅटॉलॉजिस्टचा काय रोल राहतो सर या संधिवातामध्ये, स्पेशली उपचार पद्धतीमध्ये? तर रुमॅटॉलॉजिस्ट हा जसं मी म्हटलं की ह्यातले बरेचसे आजार, याच्यात संधिवात किंवा आर्थरायटिस हा जरी मुख्य भाग असला तरी मुळात जे जॉईंट्समध्ये इन्फ्लेमेशन होतं तसं बाकी शरीराच्या अवयवांमध्ये सुद्धा होऊ शकतं. समजा अन्य अवयव इन्व्हॉल्ड असतील तर त्याची मॅनेजमेंट करण्यासाठी मल्टीडिसिप्लिनरी टीम आपल्याला असावी लागते. यातला रुमॅटॉलॉजिस्टचा जो रोल आहे तो आजाराची खात्री करणं, हा आजार पेशंटला आहे की नाही हे सांगणं आणि त्याचा इम्युन सिस्टीमचे जे हा इम्युन सिस्टीमचा विकार आहे तर इम्युन सिस्टीम चुकीच्या पद्धतीने काम करते आहे तर ते इम्युन डिसरेग्युलेशन करेक्ट करणं
त्याच्यासाठी त्याला आपण इम्युनोमॉड्युलेशन म्हणतो. त्याच्यासाठी बेसिकली औषधं अवेलेबल असतात. तर ही औषधं डिटरमाइन करणं हे रुमॅटॉलॉजिस्टचं मुख्य काम आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या ऑर्गनमध्ये डिस्फंक्शन झालं असेल तर तो पर्टिक्युलर पार्ट मॅनेज करण्यासाठी दुसऱ्या स्पेशालिस्टकडे रेफर करायचं आहे की नाही हा निर्णय सुद्धा रुमॅटॉलॉजिस्ट घेतात. बरं, आता आपण या आजारावर पुन्हा चर्चा करू सर, पण इथे वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शको, आपलं पुन्हाच स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे महिलांमधील संधिवात कारणं आणि उपचार या विषयावर. सर, आपण उपचार पद्धतींच्या बाबतीत बोलत होतो. तर तुम्ही वेगवेगळ्या उपचार पद्धती जशा सांगितल्या, तर उपचार पद्धतीमध्ये एक अजून येतं की मोस्टली डॉक्टर स्टिरॉइड्स प्रिफर करतात किंवा देतात स्टिरॉइड्स लिहून. तर मग स्टिरॉइड्सचे काय साईड इफेक्ट्स आहेत? ह्याच्याही आधी मला असं हे सांगावंसं वाटतं की स्टिरॉइड बद्दल लोकांच्या मनात खूप सारे गैरसमज आहेत. बरं, हे जे आजार आहेत हे सगळे ऑटो इम्युन आजार आहेत. याचा अर्थ आपली इम्युन सिस्टीम जे काम करायला पाहिजे ते काम करत नाहीये. तर इम्युन सिस्टीमला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि लवकर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, इम्युन सिस्टीमनी काही ऑर्गन्सवर डॅमेज करण्याच्या आधी त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि लवकर काम करणारं म्हणून हे स्टिरॉइड औषध हे वापरात येतं. पण नेमके स्टिरॉइड्स असतात काय सर? काम म्हणजे आपण त्यांना घाबरतो की शरीर वाढतंय, मग नंतर हे साईड इफेक्ट्स आहे, काही भाग काळा होतोय शरीराचा, असं का? हो. तर ही जी औषधं असतात ही शरीरातल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या सिस्टीम्सवर काम करतात. यातली एक इम्युन सिस्टीम असते, याच्याशिवाय ही मेटाबॉलिक सिस्टीमवर सुद्धा काम करते आणि त्याचे जे साईड इफेक्ट असतात ते आपल्याला बहुतेक विजिबल असतात. उदाहरणार्थ, पेशंटचं वजन वाढतं आहे, पेशंटची भूक वाढते आहे, शरीराची मेटाबॉलिक सिस्टीम अनाबॉलिक स्टेज कॅटाबॉलिक स्टेजमधून अनाबॉलिक स्टेजमध्ये म्हणजे बिल्डिंग अप स्टेजमध्ये शिफ्ट होण्यासाठी स्टिरॉइड कारणीभूत असतं. तुम्ही जेही खाता ते सगळं फॅट्सच्या रूपामध्ये शरीरामध्ये स्टोअर होण्याचं जे काम असतं ते स्टिरॉइड करतं. त्याच्यामुळे ह्यातले बरेचसे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसतात. हे साईड इफेक्ट जरी असले तरी आपल्यासाठी महत्त्वाचा जो इफेक्ट त्याचा आहे तो म्हणजे इम्युन सिस्टीमला शांत करणं. जी इम्युन सिस्टीम खूप जास्त ॲग्रेसिव्हली आपल्या स्वतःच्या ऑर्गन्सवर काम करते आहे त्याला थांबवणं हा त्याचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. आता स्टिरॉइड्सबद्दल इतके सारे लोकांच्या मनात गैरसमज आहेत की त्याच्याने किडनी खराब होते, लिव्हर खराब होतं. त्याच्यात काही तथ्य नाही. त्याचे काही ठराविक साईड इफेक्ट आहेत आणि ते जो डॉक्टर त्याला प्रिस्क्राईब करतो त्याला ते माहिती असतात. महत्त्वाचे साईड इफेक्ट्स जर मला डिस्क्राईब करायचे झाले तर लोकांचं वजन वाढणं, शुगर कंट्रोल्स व्यवस्थित न राहणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याच्या व्यतिरिक्त चेहऱ्यावर सूज येणं, तोही वजन वाढण्याचाच एक प्रकार आहे. हे त्याचे महत्त्वाचे साईड इफेक्ट आहेत. या व्यतिरिक्त जर खूप दिवस स्टिरॉइड वापरण्यात आलं तर आपली हाडं ठिसूळणं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होणं, कॅटरॅक्ट्स होणं, ग्लॉकोमा होणं, हे सगळे साईड इफेक्ट्स आणि ब्लड प्रेशर वाढणं, शरीरात फ्लुइड रिटेन होणं, हे सगळे त्याचे साईड इफेक्ट आहेत. पण लिव्हर आणि किडनीवर स्टिरॉइडचा तसा काही खूप प्रभाव होत नाही. बरं, तुम्ही आता ऑस्टिओपोरोसिस बद्दल बोललात सर, तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नेमकं काय? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हाडाचा ठिसूळपणा. आपली हाडं ही वयाच्या साधारण 20 ते 25 वर्षापर्यंत त्याची डेन्सिटी हळूहळू करून वाढत जाते जन्मल्यानंतर. त्याच्यानंतर काही दिवस ते स्थिर राहते आणि ती डेन्सिटी लवकर कमी होत जाते. जसं वय वाढतं तशी डेन्सिटी कमी होते. पर्टिक्युलरली महिलांमध्ये एकदा पाळी थांबली की त्याची डेन्सिटी कमी होण्याचा जो वेग आहे तो खूप जास्त वाढतो. त्याच्यामुळे तुम्ही नोटीस केलं असेल की बऱ्याचशा महिलांना पाळी थांबल्यानंतर 10-15 वर्षांनी फ्रॅक्चर्स होणं, हिप फ्रॅक्चर्स होणं किंवा वर्टिब्रल कॉलम मध्ये फ्रॅक्चर्स होणं किंवा त्यांची उंची कमी होणं, त्यांना बाक येणं, हाताला फ्रॅक्चर्स होणं, हे सगळ्या गोष्टी दिसतात. हे ऑस्टिओपोरोसिसचं लक्षण आहे. तर ऑस्टिओपोरोसिस मध्ये हाडं ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर्स व्हायचं रिस्क वाढतं. मग ऑस्टिओपोरोसिस हा तरुणांमध्ये होत नाही का? कारण तुम्ही आताच बोलात की वाढत्या वयासोबत हे वाढत जातं प्रमाण. बरोबर आहे. तरुणपणामध्ये आपली बॉडी ऑस्टिओपोरोसिसला रिलेटिव्हली प्रोटेक्ट करते. पर्टिक्युलरली महिलांमध्ये इस्ट्रोजन जे हार्मोन आहे ते ऑस्टिओपोरोसिस होण्यापासून बचाव करतं. पण
काही विशेष रिस्क फॅक्टर्स जर पेशंट्समध्ये असतील तर अगदी नक्की ऑस्टिओपोरोसिस तरुणांमध्ये सुद्धा होऊ शकतं. नुसतंच तरुण नाही, लहान मुलांमध्ये सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं. आपण पेशंटला जर स्टिरॉइड्स देत असू तर त्याच्याने ऑस्टिओपोरोसिस व्हायचं रिस्क खूप जास्त वाढतं. पेशंट कंटिन्युअसली इन्फ्लेम्ड स्टेटमध्ये असेल, त्याची इम्युन सिस्टीम ही सतत असं बिहेव करत असेल की शरीरामध्ये काही ना काही इन्फ्लेमेशन सुरू राहावं, तर त्याच्याने सुद्धा ऑस्टिओपोरोसिस व्हायचं रिस्क हे खूप जास्त वाढतं. बरं सर, तुम्ही 2-3दा ऑटोइम्युन आजारांचा जो उल्लेख केला, तर ते नेमके हे आजार म्हणजे काय असतात? हां, ऑटोइम्युनिटी ही जी कन्सेप्ट आहे ही सोप्या शब्दात जर सांगायची झाली तर म्हणजे याचं आणि संधिवाताचं रिलेशन आहे का, कसं काय सांगाल? तर ही जी कन्सेप्ट आहे याचा थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर आपल्या शरीराच्या स्वतःच्या सेल्स, इम्युन सिस्टीमच्या सेल्स, ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो, त्यांचं काम असतं की बाहेरचे बॅक्टेरिया, व्हायरसेस याच्या शरीरात येण्यापासून आपला बचाव करणं, आणि जर ते आले तर त्यांना शरीरातून घालवणं. उदाहरणार्थ समजा जर तुमच्या स्किनमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर तुमच्या व्हाईट ब्लड सेल्स तिथे स्किनमध्ये पोचतात. काही प्रोटीन्स ज्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो तसे ते सिक्रीट करतात, आणि त्या अँटीबॉडीजमुळे ते बॅक्टेरिया तिथे मरण पावतात. आणि ही जी प्रोसेस आहे, हे जे त्यांचं युद्ध चाललेलं असतं, ह्याच्यात कोलॅटरल डॅमेजमध्ये आपली तिथली टिश्यू सुद्धा डॅमेज होते. त्याच्यामुळे तुम्हाला स्किन ॲब्सेसेस होतात. तर ही जी ऑटोइम्युन प्रोसेस, ह्याला ऑटोइम्युन प्रोसेस म्हणतात, आणि त्या लोकल जागी जे हा जो प्रकार होतो ह्याला इन्फ्लमेशन म्हणतात. ही ऑटोइम्युन प्रोसेस आपली इम्युन सिस्टीम बाहेरच्या ऑर्गॅनिझम्सवर वापरायच्या ऐवजी स्वतःच्या शरीराच्या सेल्सच्या अगेन्स्ट वापरत असेल तर त्याच्यामुळे होणारे जे आजार असतात त्याला आपण ऑटोइम्युन आजार म्हणतो. ऑटोइम्युन आजारांच्या मुख्य लक्षणांपैकी आर्थरायटिस हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या आर्थरायटिसचं 80% आर्थरायटिसचं ओरिजिन हे ऑटोइम्युन असतं. तर मग ही आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला लागेल? तर इन जनरल आपल्या इम्युन सिस्टीमचं बिहेवियर हे खूप मोठ्या प्रमाणात जेनेटिकली डिटरमाइंड असतं. बरोबर. तो पार्ट त्याला आपल्याला फारसं बदलता येत नाही, पण आपल्याकडून जी काळजी घेता येऊ शकते ती म्हणजे आपण स्वतःला हेल्दी ठेवणं. आपण स्वतः नियमित व्यायाम करणं, व्यवस्थित अन्न व्यवस्थित घेणं, वेळच्या वेळी घेणं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत, स्वतःचा इन्फेक्शन्सपासून बचाव करणं, आणि पर्टिक्युलरली स्मोकिंग, अल्कोहोल आणि अल्ट्राव्हायोलेट रे एक्सपोजर या 3 गोष्टींपासून स्वतःचा बचाव करणं. त्यातलं स्मोकिंग हे पर्टिक्युलरली जास्ती महत्त्वाचं आहे. या गोष्टींनी आपण ऑटोइम्युनिटीपासून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करू शकतो. बरं, या आजारांमुळे सर महिलांमध्ये वंध्यत्व येऊ शकतं का, की कसं काय सांगाल? ऑटोइम्युन आजार जे मी आता डिस्क्राईब केले ह्यातले काही आजार आहेत ज्यांच्यानी थोडासा फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण बाय अँड लार्ज हे सगळे जे आजार आहेत याच्यात वंध्यत्व येत नाही. हे सोपं करून सांगायचं झालं तर मी याचं उत्तर नाही असं देईन. तर वंध्यत्वाचा प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. याच्याशी रिलेटेड बाकी सगळे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह लाईफशी रिलेटेड बाकी प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येऊ शकतात, पण वंध्यत्व हा एक मोठा पार्ट त्याच्यात खूप जास्ती इन्व्हॉल्व नसतो. बरं, संधिवाताचे काही जे आजार असतात तर सर ते स्पेशली बाळंतपणाच्या पिरियडमध्ये सुरू होतात असं म्हटलं जातं, ते कितपत खरं आहे? हो, काही आजारांना विशेषतः SLE, शॉग्रेन सिंड्रोम या अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम या 3 आजारांबद्दल हे अगदी खरं आहे की प्रेग्नन्सीच्या वेळी आपल्या इम्युन सिस्टीमचे जे चेंजेस होतात ते SLE, शॉग्रेन सिंड्रोम करण्यासाठी पेशंटला प्रीडिस्पोज करतात, म्हणजे त्यावेळी ते आजार वाढतात. आणि हे नोटीस झालेलं आहे की प्रेग्नन्सीच्या वेळी या आजारांचे जर ते असतील तर त्याची सिव्हिरिटी वाढते, नसतील तर ते पहिल्यांदा दिसतात. ह्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. बरं, या आजारांवर आपण पुन्हा बोलूया सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण बाळंतपणामध्ये होणाऱ्या संधिवातांच्या आजारांबद्दल बोलत होतो, काय सांगाल?
मी जसं म्हटलं की हे 3 मुख्य आजार आहेत, SLE, शॉग्रेन सिंड्रोम आणि अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम, हे प्रेग्नन्सीमध्ये वाढतात. बरं. आणि याचा प्रेग्नन्सीवर इफेक्ट होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते. फर्टिलिटी, वंध्यत्व हा तर एक पार्ट झाला, पण एकदा प्रेग्नन्सी आल्यानंतर प्रेग्नन्सीचे जे आउटकम्स आहेत ते बदलण्यामध्ये हे आजार कारणीभूत राहू शकतात. ॲज अ जनरल प्रिन्सिपल आपण असं म्हणू शकतो की आजार जर खूप ॲक्टिव्ह असेल, तो जर आजार सध्या सुरू असेल, तर प्रेग्नन्सीचा आउटकम खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते. आउटकम खराब होणं म्हणजे काय, तर फिटसची ग्रोथ वाढणं, कमी होणं, थांबणं, डिलिव्हरी लवकर होणं, प्रीमॅच्युअर होणं, मुलं लहान कमी वजनाची डिलिव्हर होणं, हे सगळे, या सगळ्या गोष्टी. आणि मॅटर्नल आउटकम्स म्हणजे आईमध्ये प्री एक्लॅम्सिया किंवा एक्लॅम्सिया होणं किंवा प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन्स होणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात दिसू शकतात. बहुतेक वेळा या सगळ्या प्रेशस प्रेग्नन्सीज म्हणून आपण ट्रीट करतो. आणि प्रत्येक या आजाराच्या प्रत्येक पेशंटच्या प्रेग्नन्सीला अगदी डिटेल्ड आपल्याला मॉनिटर करावं लागतं. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या जर अगदी व्यवस्थित आपण मॅनेज केल्या तर ह्याचं आउटकम चांगलं येऊ शकतं. बरं. मग स्पेशली लॅक्टेशनमध्ये या पेशंट्सला विशेष काळजी घ्यावी लागेल का सर? हो, प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन दोन्ही वेळी कॉमन फॅक्टर हा असतो की काही विशिष्ट मेडिसिन्स जी या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी लागतात ती आपण या दोन्ही पिरियड्समध्ये वापरू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या टाईप ऑफ मेडिसिन्स बदलावी लागतात. लॅक्टेशनमध्ये मुख्यतः स्टिरॉइड्स आपण कधी आणि कसे द्यायचे याच्या वेळा आपल्याला ठरवाव्या लागतात. आणि प्रत्येक मेडिसिन जे आपण बदलतो त्याला हे लॅक्टेशनसाठी सुटेबल आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी लागते. पहिले 6 महिने जेव्हा बाळाची स्वतःची इम्युन सिस्टीम खूप चांगली डेव्हलप झालेली नसते, त्यावेळी ह्यातल्या काही अँटीबॉडीज, आईच्या अँटीबॉडीज ह्या पॅसिव्हली बाळामध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे बाळांमध्ये पण या लक्षणांची, पहिल्या 6 महिन्यात बाळांमध्ये पण ही लक्षणं दिसू शकतात. तर त्याच्याकडेही लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे हा आजार अनुवांशिक आहे असं म्हणता येईल का आपल्याला? हो, एका दृष्टीने हा अनुवंशिक आहे असं आपल्याला म्हणता येतं. अनुवंशिक म्हणजे जेनेटिक आजार. हे प्रत्येक आजार हे हेरिडिटरी नसतात. बरेचसे जेनेटिक आजार हे दुसऱ्या जनरेशन मध्ये पूर्णतः ट्रान्समिट होतीलच असं नाही. या सगळ्या आजारांचं मूळ ओरिजिन हे जीन्स असल्यामुळे हे अनुवंशिक आजार आहे असं आपण म्हणू शकतो. बरं सर, जरी हे अनुवंशिक काही असले तरी आपल्याला ते टाळता येतील का? दुर्दैवाने जे मेंडेलियन आजार असतात, ज्याचा अर्थ की ते एका जीन डिफेक्टमुळे होतात, अशा आजारांना डिटेक्ट करणं आणि त्याला जेनेटिक काउन्सिलिंगद्वारे पुढच्या पिढीत न जाऊ देणं हे खूप सोपं आहे. हे सगळे मल्टी फॅक्टोरियल आजार आहेत आणि मल्टी जेनेटिक आजार आहेत. उदाहरणार्थ SLE आजार किंवा लुपस हा जो आजार आहे, ह्याच्यात आपल्याला 20 ते 22 प्रमुख जीन माहिती आहेत की जे तुमच्या बॉडीत असतील तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो. पण त्या व्यतिरिक्त खूपसे असे आणखीन जीन्स आहेत जे असल्याने तुम्हाला हा आजार होऊ शकतो आणि ते आपल्याला माहिती नाहीयेत किंवा माहिती आहेत पण त्याचा एक्झॅक्ट सिग्निफिकन्स माहित नाहीये. आणि ह्यातले ऑलमोस्ट कोणतेच जीन्स हे कमर्शियली टेस्टिंगसाठी अवेलेबल नाहीयेत. त्याच्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंगसाठी जी प्री रिक्विजिट असते की आपल्याला कोणत्या जीनमुळे हा आजार होतो हे माहिती असणं, हे या टाईपच्या आजारांमध्ये खूप अवघड आहे. म्हणून ह्याला टाळण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपाययोजना नाही करता येत. पण या माहितीचा वापर आपण असा करू शकतो की तुमच्या पेरेंट्समध्ये जर हा आजार असेल तर तुम्हाला त्या आजाराच्या लक्षणांबद्दल आपण अवेअर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला लक्षणं सुरू झाली. सर, जर तिला संधिवाताचा त्रास असेल तर बिफोर प्रेग्नन्सी आपण तिला काही काउन्सिलिंग करू शकतो का या संदर्भात? हो, बिफोर प्रेग्नन्सी मुख्यतः 2 ते 3 गोष्टींवर काउन्सिलिंग करावं लागतं. एक तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला औषधं काय ठेवायची आहेत ह्याच्यावर काउन्सिलिंग करावं लागतं. प्रेग्नन्सीच्या आधी आपल्याला किती दिवस औषधं बदलायची ह्याच्याबद्दल काउन्सिलिंग करावं लागतं. आणि काही कॉम्प्लिकेशन्स, काही गोष्टी आहेत ज्या प्रेग्नन्सी या आजाराच्या कॉम्प्लिकेशन्स म्हणून म्हटल्या जातात, पण त्याच्यात प्रेग्नन्सी ठेवता येत नाही. उदाहरणार्थ
जर हो, मला नेमकं हेच विचारायचं होतं की म्हणजे अशा कंडिशन्समध्ये ज्याला खूप सिव्हिअर त्रास असेल हा, मग अशा स्त्रीने ती प्रेग्नन्सी ठेवावी की नाही? हो, उदाहरणार्थ लुपस आजार आहे. लुपस आजारात जर तुमचा आजार ॲक्टिव्ह असेल तर आजाराची ॲक्टिव्हिटी नॉर्मल होईपर्यंत आपल्याला नक्कीच थांबावं लागतं, किंबहुना त्याच्यानंतर कमीत कमी 6 महिने प्रेग्नन्सी ठेवू नये असं रेकमेंडेशन आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त लुपसमध्ये किंवा याच्यासारख्या आजारांमध्ये जर आपल्या फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या ब्लड वेसल्सचं ब्लड प्रेशर वाढलं असेल, त्याला आपण पल्मनरी हायपरटेन्शन म्हणतो. सिव्हिअर पल्मनरी हायपरटेन्शन असेल तर अशा पेशंटसाठी प्रेग्नन्सी असू देणं हे खूप धोकादायक आहे. अशामध्ये पेशंट दगावायची शक्यता असते. तर त्याचं स्क्रीनिंग आपल्याला आधी करावं लागतं. अशा पेशंटना आम्ही प्रेग्नंट न होण्याचा सल्ला सुद्धा काही वेळा देतो. ते केस टू केस बेसिसवर ठरतं, पण असं होऊ शकतं. एक सर्वसाधारण साधा कमी सिव्हिरिटीचा जर आजार असेल त्या पर्टिक्युलरली त्या प्रेग्नंट वुमनला, तर तिच्या मेडिकेशनमध्ये आणि नॉर्मल स्त्रीच्या जे मेडिकेशन राहील त्याच्यामध्ये फरक राहील ना सर? हो, काही ठराविक मेडिसिन घ्यावे लागतील. काही ठराविक मेडिसिन्स आहेत जे प्रेग्नन्सीसाठी कॉम्पॅटेबल नाही आहेत. ती मेडिसिन जर आपण प्रेग्नन्सी असताना दिली तर एक तर प्रेग्नन्सी जाण्याची शक्यता असते किंवा मुलांमध्ये काही दोष होण्याची शक्यता असते. तर या टाईपच्या मेडिसिन्सना आपल्याला बदलावं लागतं, म्हणून प्रेग्नन्सीमध्ये ही मेडिसिन्स आपण देऊ नाही शकत. बरं सर, तुम्ही मगाशी फायब्रोमायल्जिया बद्दल बोलत होता, त्याबद्दल काय सांगाल? हां, फायब्रोमायल्जिया हा सुद्धा अत्यंत कॉमन असा रुमॅटॉलॉजीतला आजार आहे. बरं. हा टिपिकली संधिवात या कॅटेगरीत येत नाही. ह्याला मराठीत भाषांतराचं करायचं झालं तर अगदी अचूक शब्द असा तर नाही आहे, पण लूजली आपण त्याला पेशीवात असं म्हणू शकतो. बरं. ह्याच्यात आपले सांध्यांचे लाईन्स ह्याच्यात दुखण्याच्या ऐवजी एका मोठ्या एरियामध्ये आपल्याला दुखतं आणि दुखण्याचं अगदी नक्की कारण आपल्याला सांगणं शक्य होत नाही. तर या प्रकारचे जे आजार असतात हे ह्याच्यावर अनेक थेरीज आहेत. हे आजार हे सायकॅट्रिक आजार आहेत का, की हे आजार हे ऍक्च्युअल फिजिकल आजार आहेत, की हे दोन्हीचं मिक्सचर आहे, ह्याच्यावर अजून अनफॉर्च्युनेटली एकमत होऊ नाही शकले. पण हा आजार खूप कॉमन आहे आणि ट्रीटमेंटनी ह्याचा त्रास खूप कमी होऊ शकतो, ही मात्र फॅक्च्युअल गोष्ट आहे. बरं सर, अजून एक डर्मॅटोमायोसायटिस बद्दल तुम्ही मगाशी बोललात, तर त्या आजाराची काय लक्षणं असतात आणि त्याचं कसं काय उपचार पद्धती आहे? हां, डर्मॅटोमायोसायटिस कारण हा पण एक संधिवातामध्येच येतो ना? हो हो, मी जसं सुरुवातीला आजारांचं क्लासिफिकेशन सांगितलं होतं, तर त्याच्यात आर्थरायटिड्स म्हणजे मुख्यतः संधिवात असणारे आजार, कनेक्टिव्ह टिश्यू डिसीजेस ज्याच्यात सांध्यांशिवाय बाकी ऑर्गन सिस्टम्स पण इन्व्हॉल्व होतात ते, आणि व्हॅस्क्युलायटिस, हे 3 गट सांगितले. त्यातले जे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज नावाचे आजार आहेत ह्याच्यात डर्मॅटोमायोसायटिस हा आजार मोडतो. बरं, या आजाराबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण डर्मॅटोमायोसायटिस या आजाराबद्दल बोलत होतात, काय सांगाल? हो, तर जसं याच्या नावात आहे, डर्मॅटो म्हणजे स्किन, डर्मा म्हणजे स्किन, मायो मीन्स मसल आणि आयटिस म्हणजे इन्फ्लेमेशन. सो हा आजार स्किन आणि मसल्स याच्यात मुख्यतः इन्फ्लेमेशन करून होतो. पण याच्यात बाकी ऑर्गन्सवरही इन्फ्लेमेशन येऊ शकतं आणि त्याच्यात सांधेदुखी हाही एक पार्ट असतो. फुफ्फुसांवर इन्फ्लेमेशन होऊ शकतं. त्यांनी इंटरस्टिशियल लंग डिसीज हा एक कॉमन प्रॉब्लेम या आजारामध्ये होऊ शकतो. या सगळ्या जागी इन्फ्लेमेशन झाल्यामुळे त्याची विशिष्ट लक्षणं आपल्याला या आजारांमध्ये दिसू शकतात. उदाहरणार्थ डर्मॅटोमायोसायटिसमध्ये स्किन फोटोसेन्सिटिव्ह होते. जर पेशंट्स सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाले तर त्यांना लाल रंगाची रॅश चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होते, हातावर लाल रंगाची रॅश दिसायला सुरुवात होते. याच्याशिवाय मसल्समध्ये इन्फ्लेमेशन झालं तर मसल वीकनेस होतो, त्यांना त्यांच्या रोजच्या कामांमध्ये अडचणी यायला लागतात. आमचे बरेचसे पेशंट जे रोज नॉर्मल काम करायचे ते डर्मॅटोमायोसायटिस झाल्यानंतर स्वतःचे केस भांगही पाडू शकत नाही, त्यांना हात उचलायला त्रास होतो, खुर्चीवरून उठायला त्रास होतो, कारण ह्या सगळ्या मसल्सची ताकद या आजारामध्ये कमी होते. जर ह्याच्या फुफ्फुसांवर पेशंटमध्ये सूज आली
तर ऑक्सिजनेशन त्याला त्रास होतो. उदाहरणार्थ आपण बघितलं असेल की कोविडच्या वेळी लोकांना खूप फुफ्फुसाचे विकार झाले होते आणि त्याची लक्षणं दिसत होती. साधारण सारखीच लक्षणं डर्मॅटोमायोसायटिसमध्ये पेशंटना येऊ शकतात. बऱ्याचदा हे इन्फेक्शन आहे की हा ऑटोइम्युन आजारामुळे होणारा फुफ्फुसाचा विकार आहे हे सांगणं सुद्धा खूप अवघड होऊन जातं. हो बरोबर. तर हे या सगळ्या गोष्टी डर्मॅटोमायोसायटिसमध्ये आपल्याला दिसू शकतात. बरेचदा महिलांमध्ये सर आपण फ्रोझन शोल्डर झालं असं म्हणतात, तर नेमकं त्यामध्ये होतं काय? फ्रोझन शोल्डर ज्याला आपण ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस असं म्हणतो, मिडल एज लोकांमध्ये होणारा आजार आहे. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर याची शक्यता खूप जास्त वाढते. याच्यात आपल्या शोल्डरच्या भोवती जे कॅप्सूल असतं, आवरण असतं, ते आवरण थिक होणं म्हणजे कडक होणं हे जी प्रोसेस सुरू होते. बहुतेक लोकांमध्ये हा सेल्फ लिमिटिंग आजार असतो. जर फ्रोझन शोल्डर झालं असेल आणि तुम्ही तुमच्या सांध्यांची रेंज ऑफ मोशन म्हणजे त्याची कॅपॅसिटी जर मेंटेन ठेवली तर हळूहळू करून तुम्ही या आजारातून बाहेर पडता. बरं. आणि त्याच्यासाठी काही वेगळ्या उपचार पद्धती असतात का सर? फ्रोझन शोल्डर सपोज फिजिओथेरपी आहे किंवा वेगवेगळ्या काही मेथड्स आहेत का, उपचार पद्धती आहेत का? हो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथला पेन रिलीफ करायला पाहिजे. त्याच्यासाठी औषधं असतात आणि फिजिओथेरपी करून तुम्हाला तुमच्या सांध्यांची रेंज ऑफ मोशन ही मेंटेन ठेवावी लागते. तर फिजिओथेरपीचा रोल फ्रोझन शोल्डरसाठी खूप मोठा आहे. बरं. अजून एक शॉग्रेन सिंड्रोम, याबद्दल काय सांगाल सर? शॉग्रेन सिंड्रोम हा जो आजार आहे हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू डिसीजेस गटांमध्ये येणारा आजार असतो. आणि सांध्यांच्या बाहेर या आजारामध्ये जे सांध्याची इन्व्हॉल्वमेंटचा पॅटर्न असतो तो साधारण रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा असतो, पण सांध्यांमध्ये डिफॉर्मिटीज कधीच होत नाहीत. शॉग्रेन सिंड्रोम मध्ये सांध्यांच्या बाहेर मुख्यतः ग्रंथी, लाळ ग्रंथी, अश्रू ग्रंथी ह्याच्यावर सूज येऊन त्याचं काम कमी होतं. पेशंटना लाळ ग्रंथींवर सूज आल्यानंतर त्यांचं तोंड कोरडं पडणं, अन्न गिळायला त्रास होणं या गोष्टी दिसू शकतात. बरेचसे शॉग्रेनचे पेशंट ज्यांची लाळ बरोबर तयार होत नाही त्यांच्या दातांवर कीड पडणं हे खूप जास्त वाढतं. आमच्याकडे असे अनेकसे पेशंट आहेत जे 35व्या आणि 36व्या वर्षी त्यांचे सगळे दात किडले आणि काढावे लागले, बाकी त्यांना काहीच त्रास नाही. किंवा डोळे लाल होणं, डोळे लाल झाल्यामुळे डोळ्यामध्ये कचरा गेल्यासारखं वाटणं, किंवा रडायला येतं पण त्यावेळी म्हणजे रडू येतं पण अश्रू निघत नाही, असे सिम्पटम्स पेशंट्समध्ये दिसू शकतात. तर हे सगळे ह्याचे युनिक फीचर्स आहेत. काही पेशंट्सना पॅरोटिड ग्लँड्स वर स्वेलिंग येते आणि आपल्याला गालगुंड म्हणतात तसं तरुण वयामध्ये किंवा मिडल एजेसमध्ये दिसायला सुरुवात होतं. हे सगळे याची विशिष्ट लक्षणं आहेत. सर, संधिवाताच्या आपण निदान पद्धती जर बघितल्या तर जुन्या निदान पद्धतीमध्ये आणि ज्या ॲडव्हान्स निदान पद्धती आहे यामध्ये काय फरक आहे सर? पूर्वी संधिवाताच्या डायग्नोसिससाठी खूप कमी गोष्टी अवेलेबल होत्या. उदाहरणच द्यायचं झालं तर ह्या ज्या रुमॅटॉइड फॅक्टर आणि अँटी-CCP अँटीबॉडीज होत्या अगदी रिसेंटली म्हणजे 1990s मध्ये आणि 2000s मध्ये ह्याचा शोध लागला. जसं जसं याच्याबद्दलची माहिती वाढते आहे तसं तसं आपल्या अँटीबॉडीज टेस्टिंग आर्मामेंटरियममध्ये नवीन नवीन अँटीबॉडीज ॲड होत चाललेल्या आहेत. याशिवाय बऱ्याचशा इमेजिंग पद्धती ज्याच्यानी आपल्याला आपल्या सांध्यांच्या आतमध्ये किती सूज आहे हे एक्झॅक्ट बघता येतं, ह्या सुद्धा डेव्हलप होत चाललेल्या आहेत. बरेचसे MRIच्या नवीन टेक्निक्स आल्या ज्याच्याने आपण आपल्या सांध्यांमध्ये सूज लक्षण दिसायच्या आधी बघू शकतो. या सगळ्या गोष्टी ह्या नवीन ॲडव्हान्सेस आहेत. आणि ह्यातल्या बहुतेक सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये अवेलेबल आहेत. हे काहीतरी रिसर्चवाला हे नाहीये, हे सध्या वापरात चालू आहे. तर हे फरक झालेले आहेत. हे ते रुमॅटॉइड आर्थरायटिस झालं, पण बाकी जे सगळे आजार आहेत त्या सगळ्यांसाठी सुद्धा दरवर्षी काही ना काही नवीन अँटीबॉडीज आणि त्याला डिटेक्ट करण्याच्या नवीन पद्धती शोधल्या चाललेल्या आहेत. बरं, या झाल्या सर निदान पद्धती. आणि उपचारां पद्धतींमध्ये काही फरक पडला का जुन्या आणि नवीन? उपचारांमध्ये तर अगदी ट्रिमेंडस फरक या आजारांमध्ये झाला आहे. एक उदाहरण द्यायचं झालं की लुपस हा आजार 1950 आणि 60 मध्ये ल्युपस या आजारावर काहीच औषध अवेलेबल नव्हतं. त्यावेळी जवळपास 5 वर्षाचं सर्वायवल आपण जर बघितलं
तर जवळपास 50% पेशंट लुपसचे हे दगावायचे. आज हे प्रमाण 5% पेक्षा कमी आहे. 95% लोक 5 वर्ष अगदी सहज कव्हर करतात. हे कशामुळे झालं तर आपल्याला अवेलेबल असणाऱ्या औषधांमध्ये वाढ झाल्यामुळे झालं. विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये अँटीबॉडी बेस्ड औषधं आपल्या याच्यात आलेली आहेत. पूर्वी आपल्याकडे जी औषधं अवेलेबल होते त्यांना आपण कन्व्हेन्शनल सिंथेटिक डीमार्ट्स असं, डिसीज मॉडिफाईंग अँटीरोमॅटिक ड्रग्स, CS डीमार्ट्स असं आपण म्हणायचो. याच्यात मुख्यतः मिथोट्रिक्सेट, सल्फासेलाझिन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, याच्याशिवाय आझाथायोप्रिन, मायकोफिनलेट मोफेटिल यासारखी औषधं आपण इन्क्लूड करायचो. आणि आता नवीन ज्या अँटीबॉडीज आलेल्या आहेत, MAB मॅब्स, मोनोक्लोनल अँटीबॉडीज, याच्यात रिटुक्सिमॅब, इन्फ्लिक्सिमॅब किंवा ओमालिझुमॅब, बऱ्याचशा नवीन अँटीबॉडीज वेगवेगळ्या आजारांसाठी आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत आणि होत आहेत. विशेषतः गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये भारतामध्येच खूप साऱ्या नवीन अँटीबॉडीज ट्रीटमेंटसाठी अवेलेबल झालेल्या आहेत आणि वी आर इन अ व्हेरी इंटरेस्टिंग टाईम. पुढच्या 5-6 वर्षामध्ये आतापर्यंत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अँटीबॉडीज उपलब्ध होतील अशी आशा आहे. बरं, आता तुम्ही म्हणजे आपले कोणते मेडिसिन वापरायचे याबद्दल सांगितलं सर, पण याऐवजी कोणत्या वेगळ्या थेरपीज आपण या संधिवातासाठी उपयोगात आणू शकतो? हां, तर मेडिसिन हा संधिवाताचा एक पार्ट आहे. मेडिसिन इतकंच महत्त्वाची गोष्ट असते की तुमच्या सांध्यांना नीट ठेवणं, त्यांचे रेंज ऑफ मोशन व्यवस्थित ठेवणं. तर फिजिओथेरपीचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. मेडिसिननी तुम्ही सांध्यावरची सूज कमी करू शकता, पण त्याचं फंक्शन, त्याची कार्यक्षमता वाढवणं हे काम फिजिओथेरपिस्ट आणि रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्टचं असतं. तर याच्यासाठी बरेचसे रिहॅबिलिटेशनच्या मेथड्स अवेलेबल असतात आणि आपण पेशंटना तसं वेळच्या वेळी सजेस्ट करतो सुद्धा. बरं, या थेरपीजबद्दल आपण बोलूया सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे महिलांमधील संधिवात कारणं आणि उपचार या विषयावर. सर, आपण संधिवात होऊ नये किंवा झाला तर कोणत्या थेरपीज आपण वापरल्या पाहिजे याबद्दल बोलत होतो, काय सांगा? ड्रग थेरपीज म्हणजे मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी हे 2 खूप मोठे भाग याच्यात आहेत. पण याच्याशिवाय स्वतःला फिट ठेवणं आणि ह्याचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याला अवॉइड करणं, हे दोन भाग हे बिहेवियरल थेरपीजमध्ये येतात. तर स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रत्येक आजारासाठी हे एक्सरसाइजेसचं वेगळं रेकमेंडेशन असतं. बाय अँड लार्ज तुम्हाला रेग्युलरली एक्सरसाइज करायला पाहिजे आणि तुमचे जे सांधे आणि जे स्नायू कमकुवत आहेत त्यांना सुधारण्यासाठी विशेष एक्सरसाइजेस करायला पाहिजेत. हे प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायला पाहिजे. ॲट द सेम टाइम तुमचा एखादा सांधा जर सुजलेला असेल तर तो तुम्हाला डॉक्टरांना विचारल्याशिवाय त्याच्याशी संबंधित एक्सरसाइजेस तुम्ही करू नये असं पण एक्सपेक्टेड असतं. तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्हाला सकस चौरस आहार हा रेकमेंडेड आहे. यातले बहुतेक सगळे आजार, फार कमी आजार आहेत, उदाहरणार्थ गाउटी आर्थरायटिस जे आजाराशी खूप अगदी स्ट्रॉंगली रिलेटेड आहेत, पण बहुतेक सगळ्या आजारांच्या अन्नाशी खूप जास्त रिलेशन दिसलेलं नाहीये. परंतु आपल्याला स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी जे काही लागतं ते मात्र करणं फार महत्वाचं आहे. कोणत्या पर्टिक्युलर गोष्टी, उदाहरणार्थ मसालेदार अन्न खाऊ नका, अशा टाईपचे अनेकसे गैरसमज समाजात असतात. म्हणजे यांचं आणि आर्थरायटिसचा काही विशेष, संधिवाताचा विशेष काही संबंध नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आंबट खाल्ल्याने संधिवात होतो. ते पण ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या एव्हिडन्स बेस्ड गोष्टी नाही आहेत. लोकांनी स्वतःहून नोटीस केलेल्या गोष्टी आहेत, पण ते प्रत्येक पेशंटसाठी वेगळं असू शकतं. बरं, मग अशा पेशंट्सला, संधिवाताच्या पेशंटला कोणत्या सामाजिक अडचणींना सामोरं जावं लागतं सर? सामाजिक अडचणींपैकी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या आजाराबद्दल माहितीचा अभाव. बहुतेक लोकांनी या आजारांच्या नावांबद्दल सुद्धा खूप कधी ऐकलेलं नसतं आणि त्याची ट्रीटमेंट लागते ह्याच्याबद्दलही फारशी आयडिया नसते. हे बहुतेक सगळे आजार हे क्रॉनिक आजार असतात, तर त्याची ट्रीटमेंट लाईफ लॉंग लागते.
त्याच्यासाठी थोडासा खर्च असतो, तो सुद्धा पेशंटला फॅक्टर इन करावा लागतो. खूप जास्त खर्च नसतो, क्वालिटी ऑफ लाईफ त्यांनी खूप चांगलं सुधारू शकतं. पण जर पेशंटला या आजाराबद्दल माहिती खूप चांगली असेल तर पेशंटचा आउटकम हे नक्कीच चांगलं असतं. तर माहिती हा सगळ्यात पहिला घटक आहे. दुसरा त्याच्याबद्दल असणारा स्टिग्मा. बऱ्याचशा लोकांना वाटतं की लुपस झाला म्हणजे पेशंटला कॅन्सर झाला का, आता पेशंट वाचेल की नाही, खूप सिरियस काय आजार झाला. तर आता आजकाल अशी स्थिती नाहीये. आजकाल ह्या सगळ्या आजारांचं आउटकम हे खूप चांगल्या ट्रीटमेंट आणि व्यवस्थित ट्रीटमेंटनी आणि वेळेत ट्रीटमेंटनी खूप सुधारलेलं आहे. तर लोकांना हेही जाणून घेणं महत्वाचं आहे की या पेशंट्सना वेळी ट्रीटमेंट लागते, त्यांना मेंटल सपोर्ट आपल्याला द्यायला पाहिजे. कारण हा आजार झाला हा जो कोणाला माहिती नाहीये, तर त्यांनी जो येणारा डिप्रेशन आहे हा एक खूप मोठा इश्यू आपल्या समाजामध्ये आहे. या व्यतिरिक्त हे सगळे जे आजार आहेत हे थोडेसे बाकी आजारांपेक्षा रेअरर आजार आहेत. तर हे निग्लेक्टेड डिसीजेस कॅटेगरीमध्ये येतात. बहुतेक सगळ्या आजारांना कुठल्याही हेल्थ स्कीम्समध्ये विशेष प्रोव्हिजन त्याच्यासाठी नसते. तर या सगळ्या गोष्टींबद्दल पेशंटना अवेअर होण्याची, पेशंटना आणि समाजाला अवेअर होण्याची गरज आहे. तर या गोष्टी मला प्राकर्षाने सांगाव्या वाटतात की या सामाजिक अडचणींना या पेशंटना सामोरं जावं लागतं. आणि भारतामध्ये खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स याच्याबद्दल ॲक्च्युली काम करत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पेशंट सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. गुजरातमध्ये एक पेशंट सेल्फ हेल्प ग्रुप आहे जे अँकालोजिंग स्पॉन्डिलायटिस या आजारावर काम करतात. हा पूर्णतः पेशंटनी स्वतः चालवलेला ग्रुप आहे. पेशंट्स गरजू पेशंटना औषधं देण्यापासून ते सगळ्या पेशंट्सना माहिती देण्यापर्यंत सगळी कामं स्वतः करतात. हे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून करतात. यासारखे सेल्फ हेल्प ग्रुप हे पेशंटच्या चांगल्या आउटकमसाठी खूप कामाचे राहू शकतात. सो हे या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. बिंग अ रुमॅटॉलॉजिस्ट सर, तुम्हाला समाजामध्ये कुठले बदल अपेक्षित आहे जेणेकरून या संधिवाताचा त्रास नको व्हायला लोकांना, किंवा झाला असेल तर त्याचं क्युअर लवकर व्हायला पाहिजे म्हणून? हो, तर 2 ते 3 मुख्य गोष्टी मला याच्यात एक्सपेक्टेड आहेत. पहिली म्हणजे मी जसं आतापर्यंत सांगितलं की अवेअरनेस. आपल्याला या आजारांच्या अवेअरनेससाठी खूप काम करायला पाहिजे. या आजारांच्या पेशंट्सचं आयुष्य हे नक्कीच सुधारू शकतं. तर त्याच्यासाठी लोकांनी याच्याबद्दल भरपूर माहिती घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, याच्या अवेअरनेसचा पार्ट तर आता हळूहळू करून इम्प्रूव्ह होतो आहे. सुरुवातीच्या काळात अगदीच अवेअरनेस होता, त्या मानाने आता लोकांना ह्याच्याबद्दल किमान माहिती आहे. पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे की त्या अवेअरनेसच्या बेसिसवर काही ऍक्शन घ्यायची. त्याचे अव्हेन्यूज लोकांच्या डिस्कशन मधून याचे अव्हेन्यूज तयार व्हावे हे मी एक्सपेक्ट करतो. मी हे जे आता एक्झाम्पल सांगितलं पेशंट हेल्प ग्रुपचं, त्याच्यासारखे सामाजिक संस्थांनी काही केलेले उपक्रम आणि डॉक्टरांचे असोसिएशन्स, रुमॅटॉलॉजी असोसिएशननी केलेले उपक्रम हे सध्या कार्यरत आहेत. हे आणखीन चांगल्या स्थितीमध्ये यावे असं मी फ्युचरमध्ये यावे आणि येतील ते मी एक्सपेक्ट करतो. ह्याशिवाय हे जे निग्लेक्टेड आजार आहेत ह्यांच्या पेशंट्सना लॉंग टर्म मदत व्हावी, ह्याच्यासाठी हेल्थ स्कीम सुद्धा निर्माण व्हाव्या अशी ही एक मोठी गरज आहे असं मला वाटतं. आपण हा आजार कंट्रोलमध्ये आणू शकू सर, नाही का? तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा होता सर, आणि आहे पण आपल्याला वेळ खुणवते आहे. दर्शक हो, आज सरांनी आपल्याला संधिवाताची कारणं, उपचार, निदान पद्धती, ॲडव्हान्स मेथड काय आहे, जुन्या पद्धती काय आहे त्याबद्दल सविस्तर सांगितलं. निश्चितच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.